गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि गाईज आपण आता आलेलो आहे आर एन डेव्हलपर्सला. आणि आर एन डेव्हलपर्सचा आज आहे डे 9. आणि सो आपल्याला गाईज आता बघायचं आहे की इथलं काम किती झालेलं आहे. ॲक्च्युली ऑलमोस्ट असं वाटतंय का 9 दिवसात खूपच काम होत आलेलं आहे असं वाटतंय गाईज. मला दिसू राहिलं बट आता तुम्हाला मी दाखवतो गाईज. आता आपण याच्या अगोदर तर बघितलंच होतं का हे जे काही ब्रांच होत्या हे सर्व काही ब्रांच आपण ऑलरेडी ऑलमोस्ट काळे साहेबांच्या माणसांनी सगळ्या लटकवल्या होत्या. त्यानंतर गाईज हे हेडर पासून ज्या ब्रांच वगैरे ज्या आलेल्या आहे हे बघा, हे ज्या हेडर पासून ज्या ब्रांच आलेल्या होत्या यांचं पण ऑलमोस्ट पूर्ण काम झालेलं आहे. म्हणजे वेल्डिंग जी होती गाईज, म्हणजे फुल वेल्डिंग वगैरे जी बाकी होती ती पण सगळी काही झालेली इडली. आणि त्यानंतर काहीच आपलं नवीन डिसिजन झालं होतं जे का लिफ्टच्या समोर पण एक स्प्रिंकलर आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि त्यानंतर इकडं आपण केला होता एक एच म्हणजे 50चा पाईप घेऊन, हे बघा हा गेला होता 50चा पाईप आणि इथून मग एच तयार झाला होता पुन्हा. हे बघा इकडे एक स्प्रिंकलर, तिकडे एक स्प्रिंकलर, त्यानंतर इथं एक आणि इथं एक. गाईज आता आपल्याला बघायचंय का काल थोडंसं किरकोळ काम बाकी होतं. म्हणजे कुठला जसं आपण गाईज इथं जसं एच मारलेलं आहे दिसतोय ना गाईज तुम्हाला, जसं आपण इथं एच केला होता अजून एक टेरकेस्ट आहे बघा हे इकडं. सो हां हे बघा इकडे एक टेरकेस्ट आहे गाईज. तर त्या टेरकेस्टचं काम झालेलं आहे का नाही ते बघायचं आहे आपल्याला आता. तर तिथं पण आपण एच मारायचं होतं तिथं पण, तर बघू झालंय का. ओ माय गॉड. सो गाईज फायनली झालं इथलं पण काम. हे बघा गाईज हा एच मारलेला आहे इथे एक, तिथे एक, तिथे एक मिनिट हा गाईज. हा हे बघा गाईज हा एक एच मारलेला आहे इथं पण. इथला एच ऑलमोस्ट म्हणजे बाकी होता थोडाफार. आणि त्यानंतर गाईज स्टार्टिंग जी केली होती ती ह्या साईडने केली होती हे बघा. तर हे पण पूर्ण काम झालेलं आहे. तर गाईज आता बघत जाऊ पहिले आपण का ही जी वेल्डिंग आहे गाईज, ही वेल्डिंग पूर्ण झालेली आहे का इथून तिथून. हे बघा इथली तर झालीच आहे. सो इकडची पण झाली आहे. त्यानंतर गाईज पुढची हा झाली. इकडे लाईटीने लावलेलं आहे नाही गाईज ऍक्च्युली. म्हणजे ही नवीन पार्किंग आहे आणि ती जुनी पार्किंग आहे. म्हणजे ती बिल्डिंग पूर्ण बनलेली आहे आणि माझ्या मागची जे लाईटीने लागत आहे ना ही बिल्डिंग अजून बनतीच आहे. म्हणजे आताशी फ्लोर तयार व्हायला चालू झाले आहे. आणि इथून आपल्या लाईट्स वगैरे जे आहे गाईज ते चालू होत आहे. हे बघा ही पूर्ण वेल्डिंग वगैरे मारून झालेली आहे काळे साहेबांच्या माणसांची. त्यानंतर हा गाईज नवीन काम जे केले म्हणजे पार्किंग मधलं, आता उद्या एक शेवटचा दिवस राहील पार्किंग एरियाचा नाही का. बट आपल्याला गाईज उद्या ब्लॉग नाही बनवता येणार आहे. तर आपण डायरेक्ट ॲक्च्युली आपल्याला जायचं आहे पुण्याला. कशासाठी जायचं हे तुम्हाला लवकरच कळत उद्याच्या ब्लॉगमध्ये नाही का. बट त्याच्या अगोदर हे बघा गाईज आता आपलं त्या दिवशी डिसिजन झालं होतं तर हे जे आहे इकडं पण स्प्रिंकलर द्यायचे. तर इथून गाईज आपण घेतलेला आहे 50चा पाईप. हे बघा इथून पूर्ण असा 50चा पाईप घेतलेला आहे आणि फुल वेल्डिंग झालेली आहे गाईज. असं पण नाही आहे का टॅकिंग वगैरे मारलेली आहे, फुल वेल्डिंग झाली आहे. फक्त राहिला विषय गाईज इथून एवढा तुकडा टाकायचा राहिला आहे. त्यानंतर गाईज हे बघा इथून पण हा पूर्ण हेडर टाकलेला आहे ऑलमोस्ट. हे बघा आणि गाईज त्यानंतर विषय असा होता एक, हे बघा ह्या ब्रांच सुद्धा टाकलेल्या आहे. आता ह्या ब्रांच, त्यानंतर ह्या इथल्या ब्रांच, त्यानंतर ही पण ब्रांच आणि ही पण ब्रांच. म्हणजे ऑलमोस्ट पार्किंग मधलं सगळं काम झालेलं आहे फक्त आणि फक्त 9 दिवसात. ॲक्च्युली आपण धरू त्याला 10 दिवस धरू, कारण आता उद्याचे दिवस इथं काम बाकी आहे. हा इथून एक तुकडा टाकायचा आपल्याला 1.5 मीटरचा, नाही 1 मीटर, हा 1 मीटरचा तुकडा टाकायचा. आणि त्यानंतर ह्या ज्या 4 ब्रांच लावलेल्या आहे ह्या 4 ब्रांच ज्या आहे तिथं आपल्याला टॅकिंग मारून त्यानंतर फुल वेल्डिंग पण मारायची नाही का. तर गाईस आणि उद्या काम चालू होणार आहे वरच्या फ्लोअरचं, पण 4थ्या फ्लोअरचं काम चालू होणार आहे आय थिंक. कारण याच्या अगोदर ज्या माणसाने काम केलं होतं सो त्यांनी पहिला आणि दुसरा आय थिंक व्यवस्थित केलं आहे वाटतं. तर त्याच्यामुळे ते खोलायची जरूरत नाही पडणार आहे का माहिती, आय डोंट नो. बट काळे साहेब बोलले का म्हणजे 4था किंवा 3रा फ्लोअर उद्या चालू करायचा. आणि गाईज नेमकं ऑफिसचं जेवढं पण स्टाफ आहे उद्या कोणीच नाही आपल्या ऑफिसला, सर्वजण बाहेर चालले. बाहेर म्हणजे गाईज सर्वजण निघालेले आता कुठं माहिती का,
आत्ता नाही, उद्या सकाळी 7 वाजता आपण निघणार आहे पुण्याच्या प्रवासाला गाईज. आणि गाईज पुण्याला कशासाठी जाणार आहे आपण हे तुम्हाला आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू. आणि आय होप की गाईज तुम्हाला डे 9 नक्कीच आवडला असेल. का स्टार फायर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड एवढं फास्ट काम करते म्हणजे, आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण एवढे चांगले ना, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणताय ना, ते पण आमचे काय म्हणते त्याला इन्व्हेस्टर असं समजा. नाही इन्व्हेस्टर नाही म्हणताय ना, काय म्हणताय शेअर्स आहे त्यांचे पण असं समजा. त्यांचे पण शेअर्स आहे स्टार फायरमध्ये असंच आम्ही समजतो नाही का. म्हणजे आमची फॅमिलीचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते पण आमची फॅमिली. तर चला गाईस आता आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला. आणि आय होप की गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.